हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये आज आपण केपलरच्या लॉज बघणार आहोत आणि या अगोदर आपण ग्रॅव्हिटेशन, सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन याबद्दल आपण चर्चा केलेली होती आणि त्याच्या रिलेटेड वेगवेगळ्या टर्म्स पाहिलेल्या होत्या. न्यूटनने आतापर्यंत जेवढ्या काही त्यांच्या इक्वेशन्स काढलेल्या आहेत किंवा लॉज ऑफ मोशन्स काढलेल्या आहेत किंवा बाकीचे काही त्यांनी एक्सप्रेशन्स डिराईव्ह केले आहेत अबाउट प्लॅनेटरी मोशन्स असतील तर त्या कोणत्या लॉजच्या आधारावरती काढलेल्या आहेत तर त्या केपलरच्या लॉजच्या आधारावरती त्यांनी मांडलेल्या आहेत. अराउंड 16 सेंचुरीच्या म्हणजे 16 सेंचुरीच्या जवळपास केपलर्सनी या प्लॅनेटरी मोशनबद्दल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी माहिती सांगितलेली आहे. केपलर्सनी ह्याच्या रिलेटेड त्याच्या 3 लॉज मांडलेले आहेत, पण ह्या 3 लॉज बघण्याच्या अगोदर आपण एक जॉमेट्रिकल शेप बघू. जर आपल्याकडे एखादा कोन आहे म्हणजे कोनिकल शेपचं असणारं कुठलंही जर ऑब्जेक्ट असेल आणि ते जर ऑब्जेक्ट तुम्ही काय केलं इन्क्लाइन प्लेनमध्ये जर आपण कट केलो म्हणजेच काय त्याला थोडंसं तिरकस जर कट केला तर आपल्याला असा एक ओव्हल शेप भेटतो, म्हणजेच त्याला आपण इलिप्स असं म्हणतो. आणि इलिप्समध्ये किती फोकस असतात? 2 फोकस असतात, एक F1 आणि दुसरा फोकस काय झाला F2 झाला. जे सिंग्युलर असते त्याला फोकस म्हणा आणि जे प्लुरल आहे त्याला आपण फोसाय म्हणू. मग या केपलरच्या लॉज बघण्याच्या अगोदर आपण ह्या इलिप्सबद्दल माहिती घेऊया आणि मग नंतर केपलर्स लॉजकडे जाऊया. इलिप्सवरती कुठलेही जरी आपण 2 पॉईंट घेतले तर त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही 2 पॉईंटचं जे अंतर असणार आहे त्याच्या फोकसपासून कसं असेल इक्वल असेल. म्हणजेच काय आपण समजून घेऊ, इथं असेल F1 आणि हा झाला F2, म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की F1 पासून A पासून F2चं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर कोणाचं असणार आहे F1 पासून B आणि B पासून F2चं असणार आहे आणि तेवढंच अंतर F1 पासून C पासून F2 असेल. म्हणजेच याचा अर्थ AF1 प्लस AF2 इज इक्वल्स टू BF1 प्लस BF2 इज इक्वल CF1 प्लस CF2. म्हणजे जेवढं अंतर AF1 प्लस AF2चं आहे तेवढंच अंतर कोणाच्या बरोबर आहे BF1 प्लस BF2 CF1 प्लस CF2 बरोबर इक्वल आहे. त्यानंतर आपण केपलरच्या फर्स्ट लॉकडे जाऊया. केपलरची आपल्याला फर्स्ट लॉ काय सांगते ते. केपलरच्या फर्स्ट लॉमध्ये जर आपण पाहिलं तर काय आहे, ही एक लॉ ऑफ ऑर्बिट आहे, बरोबर. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. म्हणजेच ह्या प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे तर ती ऑर्बिट कशी आहे इलिप्स आहे आणि सन कुठल्या तरी एका फोकसला आहे. म्हणजेच ह्या केपलरच्या फर्स्ट लॉमध्ये कशाबद्दल सांगितले की प्लॅनेटच्या ऑर्बिटबद्दल सांगितले. मग ती ऑर्बिट कशी आहे इलिप्स आहे, म्हणजे आपल्याला ओव्हल शेपमध्ये दिसते आणि सन हा कुठल्या तरी एका फोकसला आहे. बस एवढं सोपं आहे. म्हणजे सूर्य हा कुठल्या तरी एका फोकसला आहे आणि प्लॅनेट हे कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतात तर ते इलिप्स या ऑर्बिटमध्ये फिरतात. म्हणजे केपलर्सने सांगितलेलं आहे की प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे ती इलिप्स आहे. मग सेकंड लॉजकडे जाऊया. केपलरच्या सेकंड लॉबद्दल काय आहे, पण त्या अगोदर आपण ही डायग्राम समजून घेऊया. त्या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं सन हा कुठल्या तरी एका फोकसला आहे आणि ह्या ऑर्बिटवरती म्हणजे आपण प्लॅनेट दाखवलेत. म्हणजे आपण असं कन्सिडर केले A प्लॅनेट, B प्लॅनेट, C प्लॅनेट, D प्लॅनेट किंवा E आणि F आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलात हे प्लॅनेट दाखवलेत आणि हे जे सन पासून प्लॅनेटपर्यंतच्या लाईन्स दाखवल्यात ह्या काय डिनोट करतात तर त्या डिस्टन्स डिनोट करतात. म्हणजेच काय सन पासून म्हणजे सूर्यापासून त्या प्लॅनेटवरचं जे अंतर आहे ती लाईन दाखवण्याचं काम करते. मग ही लॉज काय सांगते आपल्याला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. म्हणजेच काय जी सन पासून प्लॅनेटपर्यंतची जी लाईन जॉईन होते ती काय होते कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे बुकमध्ये स्वीप दिले, आपण स्वीपच्या ऐवजी कव्हर हा पण शब्द यूज करू शकतो. म्हणजे कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे इक्वल एरिया जो आहे इक्वल टाइममध्ये तो कव्हर्ड होतो. पण परत प्रश्न पडला की मॅम A पासून B पर्यंत जर पाहिलं डिस्टन्स जास्त आहे, C पासून D पर्यंत डिस्टन्स कमी आहे, परत E पासून F पर्यंत डिस्टन्स कमी आहे. मग ते कसं पॉसिबल आहे की इक्वल टाइममध्ये कसं कव्हर होणं पॉसिबल आहे. जर मी असं म्हणलं की A पासून B पर्यंत जायला जर त्याला 10 मिनिट लागत असतील तेवढंच C पासून D पर्यंत जायला सुद्धा 10 मिनिटच लागतात. E पासून F पर्यंत पण जायला किती मिनिटं लागत असतील 10 मिनिट लागत असतील.
मग जर आपण विचार केला की आपण जर कसं म्हणजे असं जर म्हटलं की ॲज कम्पेरेटली ए बी हिचं डिस्टन्स जे आहे सी डीपेक्षा कमी आहे आणि एफ पेक्षाही कमी आहे, मग हे कसं पॉसिबल झालं? तर प्लॅनेटनी त्यांची व्हॅलोसिटी चेंज केली, म्हणजे जिथं डिस्टन्स जास्त होतं तिथं त्यांची व्हॅलोसिटी वाढवलेली आहे, म्हणजे बाय चेंजिंग देअर व्हॅलोसिटी, म्हणजे त्यांची व्हॅलोसिटी वाढवली आणि काही ठिकाणी त्यांनी व्हॅलोसिटी कमी केली आणि म्हणजेच इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स त्यांनी काय केलं आहे? कव्हर्ड केलं आहे. ही झाली केपलरची सेकंड लॉ आणि केपलरच्या सेकंड लॉलाच आपण म्हणू शकतो लॉ ऑफ एरिया सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे फर्स्ट झाली आपल्या लॉ ऑफ ऑर्बिट, दुसरी आहे लॉ ऑफ एरिया आणि तिसरी जी लॉ आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत लॉ ऑफ पिरियड. म्हणजेच काय बघू आपण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजेच हा जो स्क्वेअर ऑफ पिरियड आहे टी स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला? क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होतो? जेवढं डिस्टन्स वाढलं तेवढं टाइम पिरियड सुद्धा वाढणार आहे. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग होतो की एक फॅक्टर वाढला की दुसरा फॅक्टर हा आपोआप वाढतो. म्हणजे ह्यालाच आपण तीन वेळी सुद्धा लिहू शकतो. हा पहिला टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब झाला. ह्यालाच आपण असेही घेणार टी स्क्वेअर इक्वल के आर क्यूब पण घेणार. के काय डिनोट करतो? हा आपल्याला कॉन्स्टंट आहे आणि मग ह्यालाच मी असे लिहू शकते टी स्क्वेअर बाय आर क्यूब इक्वल काय असणार आहे? कॉन्स्टंट आहे. आणि आता आपल्याला हा जो न्यूटनच्या इनवर्स लॉमध्ये आहे तर केपलरच्या थर्ड लॉचा वापर करून आपण न्यूटनची इनवर्स लॉ डिराईव्ह करणार आहोत. हे इथंपर्यंत लक्षात आलं सर्वांना? म्हणजे आज आपण काय काय पाहिलो? केपलरच्या लॉज पाहिल्या आणि त्या केपलरच्या किती लॉज होत्या? 3 लॉज. पहिली जी लॉ आहे तर ती लॉ ऑफ ऑर्बिट आहे, दुसरी लॉ जी आहे लॉ ऑफ एरिया आहे आणि तिसरी जी लॉ आहे लॉ ऑफ पिरियड आहे. पहिल्या लॉमध्ये काय होतं की प्रत्येक प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे तर ती कशी आहे? इलिप्स आहे, बरोबर आहे. आणि सन कुठं आहे? एका फोकसला आहे. आणि दुसऱ्या लॉमध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे प्लॅनेट्स आहेत इक्वल टाईममध्ये काय इक्वल डिस्टन्स कव्हर करतात. मग तुम्ही म्हणलात की इथलं डिस्टन्स जास्त आहे आणि हे डिस्टन्स कमी आहे, मग हे कसं पॉसिबल झालं? तर बाय चेंजिंग देअर व्हॅलोसिटी, म्हणजे त्यांची व्हॅलोसिटी चेंज करून ते डिस्टन्स इक्वल टाईममध्ये कव्हर्ड करतात. म्हणजे द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन कव्हर्स इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाईम आहे. आणि केपलरची थर्ड लॉ आपल्याला काय सांगते की टाईम पिरियड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर पिरियड कुणाला? क्यूब ऑफ द मीन डिस्टन्सला. म्हणजे ह्या क्यूब मीन डिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल कोण आहे? टाईम पिरियड आहे. म्हणजे ह्या प्लॅनेटला काहीतरी असा वेळ लागणार आहे टाईम पिरियड आणि मग हा जो टी स्क्वेअर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आर क्यूबला. म्हणजे डिस्टन्स वाढलं की टाईम पिरियड सुद्धा हा वाढत जाणार आहे. आज आपण ह्या 3 लॉज पाहिल्यात आणि पुढच्या सेशनमध्ये आपल्याला ह्या थर्ड लॉचा वापर करून न्यूटनची इनवर्स लॉ आपल्याला डिराईव्ह करायची आहे. सो आज आपण इथेच थांबूया. होपफुली तुम्हाला हे इथंपर्यंत समजलं असेल आणि पुढच्या सेशनमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ही डिस्कस करणार आहोत. थँक्यू सो मच.